विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स जोरात। मतांची फूट टाळण्यासाठी भाजपसह दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेचे आमदार 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्काम। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांना हॉटेलमध्ये नेणारच नाही। आर्थिक चणचणीमुळे काँग्रेस आमदार घरूनच मतदानाला येणार। काँग्रेसच्या निवंतपणामुळे इतर 2 उमेदवार मात्र गॅसवर। 5 उमेदवारांसाठी भाजप आजच ठरवणार कोटा। ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये उद्या होणार मतदानाची रंगीत तालीम। विधान परिषद निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जयंत पाटील जादू करणार। सत्ताधाऱ्यांची मतं फुटण्याबाबत जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत पक्षाला ज्या जागा मिळतील त्यानुसार पक्षांतर होईल। मराठवाड्यातल्या संभाव्य राजकीय उलटापालथीवर खासदार संदीपान भुमरेंचं मोठं भाकीत। आरक्षणाच्या मुद्द्यावर विधिमंडळात रणकंदन। विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत तहकूब। शिवसेनेकडून राजेश शहांची हक्काची पालघर शिवसेनेचा उपनेतेपदावरून राजेश शहाला कार्यमुक्त केलं। राजेश शहा वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील। वरळी हिट अँड रन प्रकरणातील वाईस ग्लोबल तपस बारवर पालिकेचा बुलडोजर। तपस बारमध्ये आरोपी मिहिर शहा प्यायला होता दारू। पुणे, ठाणे आणि लातूर जिल्हा बँकेकडून लाडकी बहीण योजनेसाठी महिलांसाठी 0 शिल्लक खाती। लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठे यश। धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतले धारासूर मर्दिनी देवीचं दर्शन। मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली दरम्यान घेतले आशीर्वाद। अमरावती शहरात मुसळधार पाऊस। जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात साचलं पाणी साचत असल्याने रुग्णांना प्रचंड त्रास। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अनोखा उपक्रम। उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी काढणार महिलांसाठी 0 रुपयात खातं। फलटणमधील नाना पाटील चौकामध्ये पालखी विश्वस्त आणि पोलिसांमध्ये वाद। माऊलींच्या पालखीतील वाहने न सोडल्याने पालखी विश्वस्त आणि पोलिसांमध्ये खडाजंगी। अन्न सुरक्षा योजनेवरून भाजप आमदार राम सातपुते आक्रमक। अन्न सुरक्षा योजनेसाठी राज्यस्तरीय योजना आणण्याची सातपुतेंची मागणी। नांदेडमध्ये मातंग समाजाचं आंदोलन। अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन। उल्हासनगरमधील डम्पिंग ग्राउंड हटवा यासाठी काँग्रेसचं उपोषण। डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी। मावळचे आमदार सुनील शेळके यांची विधानसभेत मागणी। कोल्हापुरात आंबे ओहोळ धरण प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन। नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी न लावल्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक। सोलापुरात डीवायएफआय संघटना आक्रमक। नीट परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळाविरोधात संघटना आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।